आपला जो विषय आहे तो आहे व्यवसाय नियात अ, नियमनात्मक कायदे, बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, BRF. त्याला आधी व्यापार विषयक कायदे असं नाव होतं या विषयाला, म्हणजेच लॉ असं नाव होतं. त्याचं नाव आता चेंज होऊन बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क किंवा BRF म्हटलं जातं. जर माझ्याकडनं कधी लॉ वगैरे हा विषय जर नाव आलं तर समजून घ्या की हाच विषय ओके. आहे. आधी सगळ्यांना मी काय करतो, म्यूट करतो. जेव्हा कोणाला गरज पडेल, काही जर शंका असेल तरच फक्त म्यूट काढा. अदरवाईज फक्त ऐकण्याचं काम करा. शक्यतो काय करा, आपला जो मोबाईल आहे ना, तो मोबाईल आडवा धरा. आडवा धरला म्हणजे तुम्हाला मोबाईलची पूर्ण स्क्रीन भरून आपल्याला जे काही मी दाखवतोय ते तुम्हाला दिसेल. सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू अभ्यासक्रम, सिलेबस. आपल्या सिलेबसमध्ये काय आहे? तर सगळ्यात पहिली जी टर्म आहे त्याला आपण सत्र 1 म्हणतो, टर्म फर्स्ट. त्याच्यामध्ये काय-काय आहे? तर त्यामध्ये पहिला जो धडा आहे तो आहे भारतीय करार कायदा 1872, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, 1872. हा जो धडा आहे, हा सगळ्यात मोठा धडा आहे आणि याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न वगैरे तुम्हाला परीक्षेला हे विचारले जाणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की परीक्षा नक्की कशी होणार आहे? तर परीक्षा कशी होणार आहे हे विद्यापीठ जेव्हा ठरवेल त्याप्रमाणे परीक्षा घेईल. पण आपण जे शिकवणार आहोत ते जसं आपण शिकवतो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये त्याप्रमाणे शिकवणार आहे. आपल्याला विद्यापीठाकडनं गाईडलाईन्स आल्या की समजा ऑब्जेक्टिव्ह टाइप होणार आहे, तर मग तिथून पुढे आपण तुम्हाला जे काही आपलं शिकवलेलं असेल त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेशन आणि आन्सर हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा आहे पहिला धडा. जो दुसरा धडा आहे तो आहे भागीदारी कायदा, लॉ ऑफ पार्टनरशिप. ह्याचे 2 भाग पाडलेले आहेत. त्यातला पहिला जो आहे तो भारतीय भागीदारी कायदा 1932, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा फर्स्ट पार्ट आहे आणि दुसरा जो आहे तो आहे मर्यादित जबाबदारी भागीदारी कायदा 2008, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008 असा हा आपला दुसरा धडा आहे. हा धडा तसा एकदम सोपा आहे आणि आपण अकाउंटमध्ये वगैरे हे सगळं काही पार्टनरशिप पाहत आलेलो आहे. त्याशी रिलेटेड हा ॲक्ट आहे. त्यानंतर आहे माल विक्री कायदा 1930. हाही जरा थोडासा महत्त्वाचा आणि जसं भारतीय करार कायदा मोठा आहे, त्याचप्रमाणे माल विक्री कायदा 1930 हाही थोडासा मोठा आहे. त्याला सेल ऑफ गुड्स ॲक्ट म्हटलं जातं. तो तितकाच मोठा आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. नंतरचा जो आहे तो ई करार, ई व्यवहार, ई कॉमर्स, ई कॉन्ट्रॅक्ट, ई ट्रान्झॅक्शन आणि ई कॉमर्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपण वेबसाईटवरून वगैरे खरेदी वगैरे करतो त्याच्या संदर्भातला हा धडा आहे. हे झालं आपला फर्स्ट टर्म आणि जी सेकंड टर्म आहे, ही सेकंड टर्म जी आहे ती आपण नंतर पाहणार आहोत. पण फक्त सिलेबसमध्ये मी तुम्हाला सांगून देतो नक्की काय-काय आहे. सेकंड टर्ममध्ये आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986, कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. नंतर आहे बौद्धिक संपदा अधिकार. हा 6वा धडा आहे. 7वा आहे चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा 1881 आणि सगळ्यात शेवटचा म्हणजेच मध्यस्थी लवाद निर्णय व सलोखा समझोता अशा नावाचा एक सगळ्यात शेवटचा धडा आहे सेकंड टर्म मधला. हा झाला सिलेबस. त्यातला लगेच आपण पहिला धडा चालू करतोय तो म्हणजे भारतीय करार कायदा 1872, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. आता हा करार कायदा जो आहे तो पाहण्याआधी नक्की त्याची आपण प्रस्तावना पाहू की इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे. सगळ्यांना व्यवस्थित स्क्रीन दिसत असेल. जर तुम्ही मोबाईल आडवा धरलेला असेल तर तुम्हाला तो व्यवस्थित दिसेल. जर एखादं अक्षर दिसत नसेल तर तुम्ही झूम करून पाहू शकता. पहा काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, व्यापार विषयक कायदे हे म्हणजे व्यापार विषयक जे कायदे असतात हे व्यापार व्यवसायाच्या नियमनासाठी व नियंत्रणासाठी केलेले आहेत. म्हणजे काय, की जे काही एवढे ॲक्ट केलेले आहेत ना, म्हणजे कोणता ॲक्ट, कोणताही ॲक्ट असू द्या. आपल्या ह्याच्यातला जे काय आता आपण शिकणार आहोत त्यामधले जे ॲक्ट आहेत हे कशासाठी केलेले आहेत व्यापार विषयक कायदे. कारण आपला टॉपिक किंवा धडा जो आहे आणि जो सिलेबसमध्ये आहे त्याला लॉ म्हटलं जातं, BRF म्हटलं जातं. बिझनेस रेग्युलेटरी म्हणजे व्यवसाय आपला नीट व्यवस्थित चालण्यासाठी असणारे कायदे. हे कशासाठी केलेले जातात?
तर जो आपला व्यवसाय आहे, तो व्यवसाय नीट व्यवस्थित चालावा. त्याचं नियमन नीट व्यवस्थित व्हावं. त्याच्यावरती कोणाचं ना कोणाचं तरी कंट्रोल असावं. म्हणून नियमन आणि नियंत्रणासाठी केलेले आहेत. नीट व्यवस्थित व्यवसाय चालावा, आपल्याला उद्योग नीट व्यवस्थित करता यावा, व्यवसाय आपला नीट व्यवस्थित चालावा, यासाठी ते कायदे केलेले आहेत. त्याच्यावरती कंट्रोल कोणाचं तरी असावं, कोणाच्या तरी धाकाखाली आपला व्यवसाय चालावा किंवा समोरच्याला भीती असावी, की मी जो काही व्यवसाय करतोय, तो नीट व्यवस्थित आहे की नाही? तो लीगली आहे, अनलीगली आहे? मी जर फसवलं तर काय होऊ शकतं, काय नाही? ही त्याच्या मनामध्ये भीती राहावी, म्हणून हे कायदे केले जातात. त्याच्यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे, व्यापारविषयक कायदे पाहण्यापूर्वी कायदा, नक्की कायदा म्हणजे काय? हे आपण समजून घेऊ. आपण म्हणतोय की व्यापारविषयक कायदे कशासाठी असतात, काय हे पाहिलं. पण नक्की कायदा म्हणजे काय? तर कायदा म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. समाजात राहताना व वागताना आपणास अनेक नियम पाळावे लागतात. यापैकी काही नियम शिष्टाचार म्हणून तर काही नियम रूढींचे पालन करण्याच्या दृष्टीने पाळले जातात. परंतु ज्यावेळी शिष्टाचार, रूढी व धार्मिक बंधने किंवा नियम लागू होत नाहीत किंवा ते व्यवहार्य नसतात, अशा वेळी व्यवहारासंबंधीचे नियम सरकार किंवा शासन करते व त्याची अंमलबजावणी सुद्धा करते. बघा काय सांगितलेलं आहे, खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, की आपण जेव्हा वागतो, राहतो समाजामध्ये, त्यावेळेस आपल्याला काही ना काहीतरी नियम पाळावे लागतात. मग ते जे नियम पाळायचे असतात ना, तर ते नियम काही जण काय करतात, की आपल्याला मिळालेले संस्कार जे असतात, ते शिष्टाचार किंवा ज्या रूढी असतात, आधी जे चालत आलेलं आहे तेच पुढे कंटिन्यू, त्या दृष्टीने ते पाळले जातात. पण काही वेळेस तुम्हाला कसं वाटतं, की आपण एखादी कृती केली पाहिजे किंवा नाही, हे आपल्याला आधी सांगितलेलं नसतं किंवा ते पहिल्यांदाच आपल्या बाबतीत घडतं. मग अशा वेळेस काय केलं जातं, की ते केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, हे समजण्यासाठी म्हणून सरकार काय करतं, की त्या व्यवहारविषयी संबंधीचे नियम नियम व्यवहारासंबंधीचे नियम हे शासन किंवा सरकार तयार करतं. म्हणजे जे काही आपलं केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, ते नियम तयार करतं आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करतं. त्यामुळे कोणत्याही देशाच्या सरकारने लोकांच्या बाह्य वर्तणुकीचे नियंत्रण करण्यासाठी जे नियम तयार केलेले असतात, त्यांनाच कायदे म्हटले जाते. बघा खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्यावरती कंट्रोल राहावं, देशातील लोकांवरती कंट्रोल राहावं, त्यांनी कसं वागावं, काय करावं, हे ठरवण्यासाठी म्हणून सरकारने काय केले जातात, ते जे कायदे केले जातात, त्यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना म्हटलं जातं कायदे. जे नियम तयार केले जातात, त्यालाच कायदे म्हटलं जातं. हे नियम सरकारकडून दिलेल्या आज्ञा किंवा हुकूमच असतात. म्हणजे आपल्याला एक प्रकारची त्यांनी ऑर्डर दिलेली असते. काय ऑर्डर दिलेली असते, की जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढाल, तेव्हाच तुम्ही गाडी चालवू शकता. विथआऊट ड्रायव्हिंग लायसन तुम्ही गाडी चालवू शकत नाही. तुम्हाला ती परवानगी मिळाली पाहिजे गाडी चालवण्याची. म्हणजे तुम्हाला आज्ञा असते, की जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तरच तुम्ही ती कृती करू शकता. अदरवाईज तुम्ही ती कृती करू शकत नाही. लग्न करण्याचा सुद्धा अधिकार केव्हा मिळतो? मुलींच्या बाबतीत असेल तर 18 वर्षाचे झाल्यानंतर आणि मुलांच्या बाबतीत असेल तर 21 वर्षाचा झाल्यानंतर. त्याच्या खालील वयातील मुला-मुलींनी जर लग्न वगैरे केलं तर ते बेकायदेशीर ठरलं जातं. म्हणून हे जे काही नियम ठरवून दिलेले आहेत किंवा आज्ञा दिलेली आहे सरकारने, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार. आपण नंतर पुढे पाहणारच आहेत, की कायदे नक्की कोण करतं. तर ते काय सांगितलेले आहे, जे नियम तयार करून दिलेले असतात त्यांनाच काय म्हटलं जातं, तर त्यांनाच कायदे म्हटलं जातं. आणि जर हे कायदे आहेत ना, हे नियम, कायदे न पाळणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून शिक्षा होते. जर एखाद्या व्यक्तीने हे नियम, कायदे जर पाळले नाही, तर त्याला काय होतं, शिक्षा ही सरकारकडून होते. आता आपण पाहू, की नक्की व्यावसायिक कायदे कोणते आहेत? नक्की कोणत्या-कोणत्या प्रकारे कायदे केले जातात? तर व्यावसायिक कायदे जे आहेत ना, त्याच्यामध्ये 2 भाग पाडले जातात. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे ते व्यापारविषयक कायदे. व्यापारविषयक कायदे आणि दुसरं औद्योगिक कायदे. आता व्यापारविषयक कायदे म्हणजे काय तेच पाहू आपण. व्यापारविषयक कायदे म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये तुम्ही व्यापार कसा करणार आहात, त्या संदर्भातले कायदे असतात. आणि औद्योगिक कायदे म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखादा उद्योग चालू करता, औद्योगिक इंडस्ट्री चालू करता, काही ना काहीतरी प्रोडक्शन करता, अशा वेळेस तुम्हाला काही कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते, ते कायदे.
ते कोणते कोणते कायदे आहेत तर व्यापार विषयक कायदे पाहू आपण. त्याच्यामध्ये करार कायदा असेल, त्याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट म्हटलं जातं. त्यानंतर माल विक्री कायदा असेल. नेक्स्ट संयुक्त भांडवली संस्था कायदा म्हणजेच कंपनी ऍक्ट. आधी तो 1956 होता, आता 2013 मध्ये ते मॉडिफाय केलेला आहे, दुरुस्ती केलेली आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बँक संस्था कायदा म्हणजे बँकिंग कंपनी ऍक्ट. जो तुम्ही आता फायनल अकाउंट जे अकाउंट मधले शिकत आहात त्यासाठी बँकिंग कंपनी ऍक्ट पण आहे किंवा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट पण आहे. बँकिंग आणि फायनान्स जर तुमचा विषय असेल स्पेशलचा तर तुम्हाला ते माहिती असतील आणि त्याच्यामध्ये हे सगळे कायदे आहेत. विमा व्यवसाय कायदा त्याला इन्शुरन्स ऍक्ट म्हटलं जातं. अकाउंटमध्ये तुम्हाला इन्शुरन्स क्लेम नावाचा टॉपिक तुम्हाला शिकायचा आहे. त्यावेळेस तो इन्शुरन्स ऍक्ट तुम्हाला समजेल. नंतर चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा जो आपल्या ह्याच सिलेबसमध्ये आपण शिकणार आहोत. नंतर लवाद मध्यस्थी निर्णय कायदा. नंतर पेटंट आणि कॉपीराइट कायदा. पेटंट्स असतात. एखादा आपण काय करतो नवीन शोध लावतो. तर ते शोध लावलेला असेल त्याला आपण पेटंट्स घेतो. त्याचे कॉपीराइट्स असतात आपल्याकडे. तर हे कायदे कशाच्या संदर्भात येतात? व्यापार विषयक कायद्यात येतात. त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा. हा सुद्धा व्यापार विषयक कायद्यामधला एक भाग आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत की जे व्यापार विषयक कायद्यामध्ये येतात. तर औद्योगिक कायदे इंडस्ट्रियल ऍक्ट मध्ये कोणते कोणते येतात? कारखाना कायदा फॅक्टरी ऍक्ट म्हणजे कारखाना कुठे असावा, कसा असावा, कसं त्याचं स्ट्रक्चर असावं हे सगळं तुम्हाला औद्योगिक कायद्यामधील कारखाना कायदा यामध्ये पाहायला मिळतं. नंतर औद्योगिक कलह कायदा. जेव्हा काही 2 कंपन्यांमध्ये भांडणं होतात, कशाच्या बाबतीत? तर ऑर्डर्स असतील, जे तुम्ही प्रोडक्शन तयार करता, त्या प्रोडक्शन तयार करण्याच्या बाबतीत जर काही झालं, तर अशा वेळेस औद्योगिक कलह कायदा हा औद्योगिक कायद्यामध्ये येतो. कामगार संघटना कायदा. जेव्हा आपली एखादी कंपनी असते, उद्योग असतो, तेव्हा तिथं जे काम करतात, त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक कामगार संघटना कायदा म्हणून एक कायदा संमत केलेला आहे संसदेने. तर त्यामध्ये कामगारांची जी संघटना असतात, कामगारांचे जे प्रश्न असतात, ते या कायद्याद्वारे मिटवले जातात. नंतर भविष्य निर्वाह कायदा, भविष्य निर्वाह निधी कायदा, प्रॉव्हिडंट फंड. प्रत्येक कर्मचाऱ्यांचा कंपनीमध्ये जे काम करतात त्यांचा प्रॉव्हिडंट फंड वगैरे काढावा लागतो. मग त्याच्या संदर्भातले जे कायदे आहेत ते यामध्ये येतात. कामगार नुकसान भरपाई कायदा. जर एखादा कामगार काम करत असताना त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचा एखादा काहीतरी त्याच्या बाबतीत अपघात घडला, तर त्याला कशी भरपाई वगैरे दिली जाते, त्यासाठीचा कायदा हा औद्योगिक कायद्यांमध्ये येतो. कर्मचारी राज्य विमा कायदा. कंपल्सरी प्रत्येकाचा इन्शुरन्स हा घ्यावाच लागतो. त्यासाठी एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट आपल्या महाराष्ट्र शासनाने संमत करून घेतलेला आहे. तो प्रत्येक कामगारांना तो लागू होतो. त्याप्रमाणे ते कायदे औद्योगिक कायद्यांमध्ये येतात. किमान मजुरी कायदा. गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या त्या पदावर जर काम करत असेल, तर त्याला किती कमीत कमी पगार दिला गेला पाहिजे. मग तो औद्योगिक कायद्याचा एक भाग आहे. त्यानंतर बोनस कायदा. जेवढे प्रायव्हेट सेक्टर आहेत ना, त्यांना बोनस मिळण्याचा अधिकार आहे. मग तो कसा दिला गेला पाहिजे, काय असलं पाहिजे, कोणत्या कर्मचाऱ्यांना दिला जातो, कोणत्या कर्मचाऱ्यांना दिला जात नाही, वगैरे यासाठी बोनस कायदा म्हणून औद्योगिक कायद्यांमध्ये तो येतो. आपल्याला आता शिकायचेत कोणते? तर आपल्याला फक्त व्यापार विषयक कायदे शिकायचे आहेत. आपल्याला औद्योगिक कायदे शिकायचे नाही. आधीच्या सिलेबसमध्ये हे सगळे कायदे होते. हे सगळे कायदे आधी होते आणि हे सुद्धा सगळे आपल्याला शिकावं लागत होते. पण आता सध्याला आपल्याला सिलेबसमध्ये हे नाहीये. आता आपल्याला हे कोणतेच कायदे नाहीयेत सिलेबसमध्ये शिकण्यासाठी. आपल्याला कोणते कायदे पाहिजे आहेत? करार कायदा आत्ताच आपण पाहतोय तो. माल विक्री कायदा आत्ता बघतोय आपण तो. संयुक्त भांडवली कायदा म्हणजे कंपनी ऍक्ट हा तुम्ही एस-वाय मध्ये पाहिलेला आहे. नंतर बँका संस्था कायदा हा जर तुमचा बँकिंग स्पेशल विषय असेल आणि आपल्या कॉलेजला मला वाटतं बँकिंगच स्पेशल आहे. त्यामुळे तिथं तुम्ही तो शिकणार आहात. विमा व्यवसाय कायदा, इन्शुरन्स वगैरे हे कायदे आपल्याला आत्ता नाहीये सिलेबसमध्ये, पण आपल्याकडनं तो होऊन जातो. कारण अकाउंटमध्ये वगैरे तुम्हाला इन्शुरन्स क्लेम हा नावाचा टॉपिक आहे. त्यानंतर चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा आहे आपल्या सिलेबसमध्ये. हे सुद्धा आपण पाहणार आहे. पेटंट्स, कॉपीराइट्स याचा थोडासा भाग आपण पाहणार आहोत. नंतर ग्राहक संरक्षण कायदा हा आधी होता आणि आता सुद्धा आहे आपल्या सिलेबसमध्ये. म्हणून आपण हे कायदे या सिलेबसमध्ये पाहणार आहोत. मी काय सांगतोय ते समजतंय का सगळ्यांना? आपण हे पाहिलं फक्त व्यावसायिक कायद्यांमध्ये काय येतं आणि औद्योगिक कायद्यांमध्ये काय येतं. त्याचा पुढचा भाग पाहू आपण आता.
म्हणजेच आपला जो पहिला धडा आहे तो भारतीय करार कायदा 1872. आता लक्षात घ्या, हा जो कायदा आहे ना, आता आपलं साल चाललेलं आहे 2020 आणि हा कायदा केव्हाचा आहे तर 1872 चा आहे. म्हणजे किती वर्ष झाले? जवळपास आता ह्याला 200 वर्ष होत आलेले आहेत. हो, म्हणजे होतीलच. आणखी झालेलं नाही. पण 150 वर्ष सहज होऊन गेलेले आहे. म्हणजे हा जो कायदा आहे, हा कायदा सगळ्यात जुना कायदा आहे. आता जेवढे कायदे आहेत ना आपल्या भारतामध्ये, त्याच्यामधला सगळ्यात जुना कायदा म्हणून या कायद्याकडे पाहिले जातं. आणि या कायद्यावरतीच भरपूर कायदे डिफेन्स आहेत. जेव्हा तुम्ही कोणताही कायदा चा अभ्यास करत असाल, तेव्हा तुम्हाला भारतीय करार कायदा याचा बेस घ्यावाच लागतो. म्हणून ह्या कायद्याला काय म्हटलं जातं, की सगळ्या कायद्यांचा तो पाया आहे, बेस आहे. हा या कायद्याला म्हटलं जातं आणि या कायद्यावरतीच बाकीचे सगळे कायदे डिपेंड आहेत किंवा सगळ्या कायद्यांचा आधार म्हणून भारतीय करार कायदा आहे. तर आता याच्यामध्ये आपण पाहू, की हा करार कायदा केव्हा अस्तित्वात आला? तर पहा केव्हा अस्तित्वात आलेला आहे. 1 सप्टेंबर 1872 पासून भारतीय करार कायदा जम्मू काश्मीर राज्य सोडून भारतातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आला. कायद्याची सर्वात जुनी शाखा म्हणून हा कायदा ओळखला जातो. सगळ्यात जुना कायदा आहे आणि तो केव्हा अस्तित्वात आलेला आहे तर 1 सप्टेंबर 1872 पासून. म्हणून त्याला भारतीय करार कायदा 1872 म्हटलं जातं. पण तारीख किती? 1 सप्टेंबर लक्षात ठेवा. आणि हा कायदा कुठे लागू आहे? तर फक्त जम्मू-काश्मीर हे राज्य सोडायचं. जे आता जम्मू-काश्मीर नाहीये, नाव आहे त्याचं जम्मू-काश्मीरच, पण वेगवेगळे त्याचे भाग पाडलेले आहेत. ते राज्य सोडून बाकीच्या सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना हा कायदा आता लागू आहे. पुढे पाहू. करार कायदा प्रामुख्याने व्यापारी व्यक्तींना लागू असतो. म्हणजे हा कायदा कोणाला लागू आहे? तर तो फक्त व्यापारी व्यक्तींनाच लागू आहे. म्हणजे बिझनेस करतात किंवा ज्यांचा व्यवसायाशी, व्यापाराशी, उद्योगधंद्याशी संबंध येतो ते. परंतु अव्यापारी व्यक्तींना सुद्धा करार कायद्याचा आधार घ्यावा लागतो. करार कायदा हा फक्त व्यक्ती, राज्य, देश यापुरताच मर्यादित नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा राबवता येतो. म्हणजे जेव्हा आपण 2 देशांमध्ये करार करतो, पाहतो बघा आपण आपल्याकडचे काही मंत्री असतात, ते दुसऱ्या देशातील मंत्र्यांबरोबर काहीतरी करार करतात. तेव्हा सुद्धा या कायद्याचा आधार घेतला जातो. जरी सुद्धा हा व्यापारी कायदा असला, तरी सुद्धा जे काही अव्यापारी लोकं आहेत, म्हणजे आपल्यासारखे सर्वसाधारण जे लोकं आहेत, त्यांना सुद्धा या कायद्याचा आधार घ्यावाच लागतो. नेक्स्ट. करार कायद्यामध्ये अटी, मुक्तता, भंग, दोष व्यक्ती, उपाययोजना इत्यादींसाठी नियम दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण करार करतो, एग्रीमेंट करतो, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतो, तेव्हा त्याच्यामध्ये काही अटी असतात. त्या अटी किंवा त्या अटी कधी पूर्ण होतात किंवा त्या अटीतून कधी मुक्तता होते किंवा कधी तो करार किंवा कॉन्ट्रॅक्ट आपला फेल झालेला आहे किंवा तो मोडला हां, हां. तेव्हा तो भंग झाला किंवा कोणती दोषी व्यक्ती आहे हे पाहण्यासाठी किंवा त्याच्यावरच्या ज्या उपाययोजना असतात किंवा जे नियम दिलेले आहेत ते या कायद्यात दिलेले आहेत.